नमस्कार मंडळी, मी वृषाली. आज आपण पाहणार आहोत जालना येथील श्रीराम मंदिर. हे श्रीराम मंदिर श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी स्थापन केलेलं आहे. हे मंदिर आणि इथला मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे. या इथे हातपाय धुण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय आहे. इथे आल्यानंतर अगदी गोंधवल्यात आल्यासारखंच वाटतं. हे वृंदावनासारखं जे दिसतंय त्यामध्ये संत सत्पुरुषांच्या पादुका आहेत आणि बाजूलाच शिवपिंडी म्हणजे छोटंसं शिवमंदिर आहे. हे आहे भैरवनाथाचं मंदिर. या ठिकाणी आहे श्री मारुतीरायाचं मंदिर. श्रीराम मंदिराच्या अगदी प्रवेशद्वाराच्या समोरच हे मंदिर आहे. हे आहे राम मंदिर. आता आपण राम मंदिरात प्रवेश केला आहे. या ठिकाणी आहे भगवान शंकर आणि गंगा यांचं छोटंसं मंदिर. म्हणजे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या साईडला हे शिवगंगा आहे आणि उजव्या साईडला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची मूर्ती आहे. छोटं मंदिर आहे. या मंदिरात आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. इथली शांतता एकदम वाखाणण्याजोगी आहे. इथे येणारा प्रत्येकजण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण केल्याशिवाय राहत नाही. इथली सर्व दिनचर्या उपासना अगदी गोंधवल्यासारखीच आहे. मंडळी, तुम्ही जर इथे साधनेसाठी येणार असाल तर तुमची राहण्याची सोय इथे होऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला इथल्या संस्थानाच्या कार्यालयाशी संपर्क करावा लागेल. या कार्यालयाचा संपर्क नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे. त्यावरती तुम्ही संपर्क करून इथे येऊ शकता. अतिशय सुंदर आणि प्रशस्त असं हे मंदिर आहे. या मंदिरातील श्री राममूर्ती स्थापनेचा पूर्व इतिहास मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता आपण जाऊया श्री रामरायाचं दर्शन घ्यायला. मंदिरात प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी देखील एक दरवाजा आहे आणि या दरवाजातून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. संत समागम संत समा श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा. प्रभु रामचंद्र महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंडळी, या मंदिरात रामस्थापना कशी झाली याविषयी आता मी तुम्हाला सांगणार आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज
यांचे शिष्य श्री आनंदसागर महाराज यांना श्री महाराजांनी काही काळ एकांतात जप करण्याची आज्ञा केली. एकांतात जप करण्याकरता श्री आनंदसागर महाराज फिरत फिरत पारनेर गावाच्या उत्तर दिशेने प्रवास करीत जालन्याच्या वेशीपर्यंत आले आणि तिथे त्यांना एक जुने मंदिर दिसले. श्री आनंदसागर महाराज मंदिराच्या परिसरात आले. मंदिर मजबूत बांधणीचे होते, परंतु जुने होते. मंदिर कोणाचं आहे, कोणत्या देवतेचे आहे ही स्वाभाविकच चौकशी केली. चौकशी अंती कळलं की हे जुने मंदिर एका श्रीमंत खत्री सावजीने बांधलेले असून ते भैरवनाथाचे आहे. मंदिराभोवती निबिड असे रुंद काटेरी कुंपण होते. ते इतके निबिड होते की दिवसासुद्धा सामान्य माणसाला मंदिरात येण्याचे भय वाटायचे. आनंदसागर महाराजांचा तेथे काही काळ मुक्काम पडल्यानंतर तेथे नित्य उपासना पूजा अर्चा होऊ लागली. एके दिवशी सकाळी आपली पूजा अर्चा आटपून ते भिक्षेला निघाले. भैरवनाथाच्या मंदिरात भैरवनाथाचे आसन वर उंच ठेवणीचे होते. त्याच्या खाली श्री आनंदसागर महाराजांनी आपल्याजवळील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेले प्रासादिक रामराय आसनस्थ केले होते. श्री आनंदसागर महाराज भिक्षेला गेले आणि काही वेळाने भिक्षेहून परत आल्यानंतर ते रामरायासमोर उभे राहिले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की रामराय हे भैरवनाथाच्या जागेवर विराजमान झाले असून श्री भैरवनाथ हे खालच्या स्थानावर विराजमान झाले आहेत. आणि हा चमत्कार सलग 2-3 दिवस घडला. श्री आनंदसागर महाराजांच्या झालेल्या उपासनेचा हा साक्षात्कारच रामरायांनी दाखवला होता. या उपासनेच्या साक्षात्कारानंतर श्री आनंदसागर गोंदवल्याला गेले. गोंदवल्याला गेल्यानंतर श्री रामरायाचे दर्शन घेऊन रामरायाला नमस्कार करून त्यांनी श्री महाराजांच्या चरणावर मस्तक टेकवले आणि जालन्यात झालेला सर्व प्रकार त्यांनी सद्गुरूचरणी निवेदन केला. श्री महाराजांनी सर्व शांतपणे ऐकलं आणि ते आनंदसागरांना एवढंच म्हणाले, वा गोविंद बुवा, तुम्ही तर कमालच केली म्हणायची. तेथे रामरायाचे अधिष्ठान होतेच, ते तुम्ही तुमच्या भक्ती सामर्थ्याने जागवले. छान. आता एक काम करा, राम, लक्ष्मण, सीता अशा 3 मूर्ती कारागिराकडून लवकर करून घ्या. रामस्थापनेला आम्ही आनंदाने येऊ. इसवी सन 1895ला सद्गुरू आज्ञेप्रमाणे श्री आनंदसागर महाराजांनी जयपूरहून एका उत्तम कारागिराकडून प्रभावळीसह रेखीव श्रीराम, लक्ष्मण, सीता या 3 मूर्ती घडवून आणल्या आणि रामस्थापनेचा मुहूर्तही काढला. निमंत्रण पत्रिका गावोगावी रवाना झाल्या आणि सामूहिक नामजपाला विशेष जोर येऊ लागला. ठरल्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य महाराज आले आणि त्यांच्या पवित्र हस्ते नामगजरात रामस्थापनाही झाली. स्थापनेचा उत्सव 10 दिवस चालला. काकड आरती, अभिषेक, नैवेद्य, प्रवचन, कीर्तन, उपासना आणि नामस्मरण या 10 दिवस 10 तासांसारखे निघून गेले. आणि विशेष म्हणजे श्री रामरायाच्या अस्तित्वाची प्रचिती अनेकांना येऊ लागली. नवसाला पावणारा राम ही ख्याती सर्वत्र पसरली. मंडळी, असा आहे हा इथल्या ह्या श्रीराम मंदिराचा पूर्व इतिहास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुम्ही यापूर्वी हे मंदिर पाहिलं होतं का तेही कमेंटमध्ये नक्की लिहा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ज्यांना कुणाला या मंदिराविषयी माहिती नसेल त्यांना माहिती होईल. कारण हे मंदिर आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापन केलेलं आहे. धन्यवाद. जय श्रीराम. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम.
सुखधाम